सकल धोबी समाज जयंती उत्सव समितीच्या वतीने दिनांक 1 मार्च रोजी नांदेड शहरातील लोकमान्य मंगल कार्यालयात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजी इबितदार हे होते। प्रथमतः व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। जयंतीनिमित्त प्रबोधनकार श्री सत्यपाल महाराजांचे शिष्य श्री संदीपाल महाराज यांचे प्रबोधनपर सतर्कवाणीचे व तसेच बालकीर्तनकार हरिभक्त पारायण सुरादिदी राजू देशमाने यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते। या जयंती महोत्सवासाठी अविनाश वाघमारे, योगेश आंबुलगेकर, तानाजी इबितदार, मुकुंद तेलंग, अरविंद इबितवार, कैलास तेलंग, बालाजी कापसे, अमर कोंडराज, गंगाधर जाधव यांच्यासह धोबी समाजातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आज या ठिकाणी संत गाडगेबाबा यांची 150वी जयंती थाटामाटामध्ये नांदेड शहरामध्ये जात आहे। संत गाडगेबाबांचा जो मानवतेचा विचार आहे तो विचार सर्वदूर पसरला पाहिजे आणि तो विचार जयंतीच्या निमित्तानं कीर्तनातून आणि प्रवचनातून तो लोकांपर्यंत पोहोचावा या दृष्टीने या ठिकाणी अविनाश वाघमारे, योगेश आंबुलगेकर आणि त्यांच्या सर्व सहकार्याने जो जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे त्यामध्ये सर्वात आकर्षण म्हणजे ते सत्यपाल महाराजांचे शिष्य आहेत संदीपाल महाराज यांच्या प्रवचनाचा आणि कीर्तनाचा या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे। या जयंतीच्या सोहळ्याला नांदेड शहरातील अनेक मान्यवर, समाजातील अनेक विचारवंत, कर्मचारी, माता भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत। पुन्हा एकदा या जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना गाडगेबाबाच्या विचाराच्या सर्वांना शुभेच्छा देतो। ठिकाणी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचा 150वा सुवर्ण जयंती सुवर्ण महोत्सव या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मिळून या ठिकाणी साजरा करण्याचा प्रयत्न केला। आम्ही अतिशय चांगल्या वातावरणामध्ये सर्व लोकांचा, सर्व समाजाचा या ठिकाणी खूप चांगल्या मोठ्या संख्येने आम्हाला प्रतिसाद मिळाला आणि खूप उत्साहामध्ये अगदी स्वरादिदी देशमाने यांचं सुंदर असं कीर्तन या ठिकाणी झालं। त्याचबरोबर सत्यपाल महाराजांचे शिष्य संदीपाल महाराज यांनी देखील सप्तसंगीताच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं प्रबोधन या ठिकाणी करून खूप छान पद्धतीने समाजाला प्रबोधन केलं आणि समाजाच्या हितासाठी अनेक विषय त्यांनी गाडगेबाबांची विचारधारा या कार्यकर्त्यांच्या समोर व्यक्त केली, मांडली। खरं तर गेला राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या कार्याविषयी दरवर्षी हा कार्यक्रम साजरा होतो। तर जय गोपाला, माझे नाव सचिन गीते, मी एक समाजाचा वतीनं आज इथे उपस्थित मान्यवर व कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि माझा समाज सकल धोबी समाज यांच्या वतीनं आज आम्ही आमच्या सर्व जणांच्या वतीने आम्ही आमचा राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची 150वी जयंती साजरी करत आहोत। तर ह्या जयंती साजरी करण्याचा उद्देश हा एकच आहे की ऊठ तरुणा जागा हो, गाडगे बाबांच्या विचारांचा धागा हो। याचा अर्थ असा आहे की आजकाल आमच्या धोबी समाजामध्ये खूप काही संघटना झाल्या, तर ह्या संघटना सर्व सोडून देऊन आपण सर्व धोबी समाज एकत्र येऊन गाडगे महाराजांच्या विचारावर कसं चाललं पाहिजे ह्या गोष्टीचा विचार केला जातो। आणि जे नवतरुण उद्योग आहेत त्यांच्यासाठी हाच आमचा संदेश देण्याचा प्रयत्न होता आणि हा उपक्रम आणि कार्यक्रम राबवण्याचा एकच उद्देश होता की सर्व धोबी समाज एकत्र आला पाहिजे आणि त्या समाजामध्ये जे काही आपल्या मागण्या आहेत, जसे की नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुतळ्याचा आम्ही मागणी केली होती सरकारला, तर त्या मागणीचा पाठपुरावा अजून कुठंच झाला नाही, तर तो आपण आपल्या समाजाची ताकद म्हणून तिथं दाखवली। तर ते प्रशासनाला पण समजते की बाबा धोबी समाज म्हणजे ओबीसी जातीतला प्रवर्ग आहे, तो खूप मोठ्या संख्येत आहे असं आपण त्यांना दाखवून त्यांच्या आपल्या जे काही मागण्या आहेत ते पूर्ण करू शकतात।